पूर्वरंग अभिज्ञान शाकुंतलम मराठी। मंगलाचरण। सुवर्ण किरणांचा नित्य अभिषेक सर्वांगी, भस्मांग चर्चित त्रिनेत्र भाळी, चिदंबर सदा कल्याणकारी, निरंतर चित्त सदानंद ठाई, विराजे निर्मळ गंगौघ श्री, शुभाशीष द्यावा सदाशिव चंद्रमौली। नाटकाला सुरुवात। नांदी। जल, अग्नि, यज्ञ, सूर्य, चंद्र, आकाश, पृथ्वी आणि वायू या 8 तत्वांमध्ये भगवान शंकराचा प्रत्यक्ष वास आहे। तो आपल्या सर्वांचं कल्याण करो। रंगमंचावर सूत्रधार प्रवेश करतो। सूत्रधार नटीला उद्देशून, आर्ये, जर तुझा शृंगार पूर्ण झाला असेल तर इथे ये। नटी, आर्यपुत्र आले, बोला काय आज्ञा आहे। सूत्रधार म्हणतो, आज राजा विक्रमादित्य यांच्या सभेत मोठमोठे विद्वान आलेले आहेत। त्यांच्यासाठी महाकवी कालिदास विरचित अभिज्ञान शाकुंतलम हे नाटक सादर केलं जावं। बघ, सर्व पात्रे तयार आहेत का? नटी म्हणते, तालीम उत्तम करून घेतली आहे आपण, त्यामुळे काही कमी उरणार नाही। सूत्रधार म्हणे, आर्ये, जोपर्यंत विद्वान लोक संतुष्ट होत नाही तोपर्यंत मी नाटक सफल मानत नाही। ठीक, जशी तुमची इच्छा तसं करूया। सूत्रधार, आर्ये, ज्यामुळे या सभेतील रसिकांना सुमधुर गीतांचा आस्वाद घेता येईल त्यापेक्षा सुखद काय असेल? बरं, कोणत्या ऋतूपर गीत सादर करू? सूत्रधार म्हणतो, ग्रीष्म ऋतू आला आहे आणि तो आल्हाददायक सुद्धा आहे। जसे शीतल जलविहार हर्षित करी, गुलाबी सौरभ दरवळे काननी, घनगर्द वृक्ष छाया विसावा देई, संध्या रमणीय असे ह्या ग्रीष्म हंगामी। नटी म्हणते, अच्छा, तर ऐका गीत। शिरीष सुमनी कोमल केशर दली, मशगूल असे मिलिंद। शिरीष सुमनी कोमल केशर दली, मशगूल असे मिलिंद। अति स्नेहे ते कर्णफूल शृंगारी, मनोरम रमणी। अति स्नेहे ते कर्णफूल शृंगारी, मनोरम रमणी। आर्य, फारच मधुर आणि श्रवणीय। तुझ्या गोड गीत रागांनी मला अगदी तसं खेचून आणलंय जसं की जोरात धावणाऱ्या हरणीने राजा दुष्यंताला इथे खेचून आणलंय। आणि मग रंगमंचावर रथारूढ हस्तिनापूर नरेश, राजा दुष्यंत आणि सारथी यांचा प्रवेश। सारथी राजा दुष्यंताला उद्देशून म्हणतो, आयुष्मान, ह्या मृगावर नजर रोखलेले आणि धनुष्याची प्रत्यंचा ओढलेले तुम्ही मला साक्षात शिवस्वरूप भासत आहात, जैसा धनुर्धारी भयंकर। पूर्वरंग येथे समाप्त होतो। पुढील एपिसोड पुढच्या भागात। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।